नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या सर्व्हिसिंग बद्दल जाणून घेणार आहोत। उद्दिष्टे या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। रेफ्रिजरेटरच्या कंडेन्सिंग युनिट्सची सर्व्हिस करणे, रेफ्रिजरेटरच्या इव्हॅपोरेटेड कॅबिनची सर्व्हिस करणे, मेंटेनन्स आणि रेफ्रिजरेटरच्या इनर आणि आउटर कॅबिनेटची सर्व्हिस करणे, रेफ्रिजरेटरच्या ऑपरेशनचे मूल्यांकन करणे। चला आता आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या सर्व्हिसिंगसाठी आवश्यक असलेले टूल्स, इक्विपमेंट आणि उपभोग्य वस्तू पाहूया। साधने, उपकरणे आणि उपभोग्य वस्तू: थर्मामीटर, टॉंग टेस्टर, वोल्टमीटर, स्क्रूड्रायव्हर, कटिंग प्लायर, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, एक लहान एअर ब्लोअर, नायलॉन ब्रश, स्वच्छ कपडा, माइल्ड डिटर्जंट पावडर, पाण्याची बादली, ऑइल कॅन। आता आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या सर्व्हिसिंगसाठी आवश्यक तयारी पाहू। कार्य 1. रेफ्रिजरेटरच्या कंडेन्सिंग युनिटची सर्व्हिस करा। हातमोजे आणि सुरक्षा चष्मा घालून योग्य सुरक्षा उपायांची खात्री करा। विशेषतः रेफ्रिजरंट्स किंवा क्लीनिंग एजंट्सशी व्यवहार करताना धूर किंवा वायू श्वासात जाणे टाळण्यासाठी हवेशीर भागात काम करा। रेफ्रिजरेटर बंद करा आणि सॉकेटमधून प्लग डिस्कनेक्ट करा। रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेल्या वस्तू काढून टाका आणि हळूवारपणे युनिट पुढे खेचा। कंडेन्सिंग युनिट उघड करण्यासाठी मागील कव्हर उघडा। कंडेन्सर कॉइलमधून धूळ, घाण आणि कचरा काढण्यासाठी ब्रश अटॅचमेंटसह व्हॅक्यूम क्लीनर किंवा कॉइल साफ करणारा ब्रश वापरा। नुकसान टाळण्यासाठी कॉइल्सच्या दिशेने हळूवारपणे ब्रश किंवा व्हॅक्यूम करा। सुधारित कार्यक्षमतेसाठी संपूर्ण साफसफाईची खात्री करा। एअर ब्लोअरला सॉकेटशी जोडा आणि कंडेन्सरच्या पंख्यावर हवा उडवा। धूळ काढण्यासाठी कंप्रेसरसह नायलॉन ब्रशने पंख स्वच्छ करा। ब्लोअर बंद करा। नुकसान, गंज किंवा खराब होण्याच्या कोणत्याही चिन्हासाठी कंडेन्सर कॉइल्स, पंख्याचे ब्लेड, कंप्रेसर आणि इलेक्ट्रिकल कनेक्शनची तपासणी करा। कंप्रेसर आणि कंडेन्सर कोरड्या कपड्याने पुसून टाका। अडथळे किंवा असामान्य आवाज शोधण्यासाठी शक्य असल्यास स्वहस्ते फिरवून फॅनची कार्यक्षमता तपासा। फॅन मोटरला वंगण घालणे किंवा फॅन मोटर आणि कंडेन्सिंग युनिटचा बेस पुसून टाका। साफसफाई केल्यानंतर पंखा प्रतिकार न करता मुक्तपणे फिरत असल्याची खात्री करा। सर्व्हिसिंग केल्यानंतर मागील बाजूस झाकून ठेवा आणि स्क्रू सुरक्षितपणे घट्ट करा। कार्य 2. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या इव्हॅपोरेटर कॅबिनला सर्व्हिस करा। या कार्यादरम्यान तुम्ही स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हातमोजे आणि सुरक्षा गॉगल यासारखे सुरक्षा उपकरणे वापरत असल्याची खात्री करा। धूर किंवा वायूचा संपर्क टाळण्यासाठी हवेशीर भागात काम करा। फ्रीझरमधील कव्हर पॅनल किंवा ड्रॉवर काढून इव्हॅपोरेटर कॅबिनमध्ये प्रवेश करा। कॅबिनचा वरचा दरवाजा उघडा आणि फ्रीझर कॅबिनेट सौम्य डिटर्जंट सोल्युशनने भिजलेल्या कपड्याने पुसून स्वच्छ करा। स्वच्छ पाण्यात भिजलेल्या कपड्याने पुन्हा पुसून टाका आणि शेवटी कोरड्या कपड्याने पुसून टाका। इव्हॅपोरेटर कॅबिनशी जोडलेली ड्रेनेज सिस्टीम कोणत्याही अडथळ्यापासून मुक्त
मुक्त असल्याची खात्री करा. पाणी साठू नये म्हणून आवश्यक असल्यास ड्रेन ट्यूब स्वच्छ करा. इव्हॅपरेटर कॅबिनच्या खाली असलेल्या ड्रेन पॅनल मध्ये कोणतीही घाण किंवा अवशेष आहे का ते तपासा आणि ते पूर्णपणे स्वच्छ करा. इव्हॅपरेटर फॅन ग्रिल काढा आणि इव्हॅपरेटर फॅनचे कोणतेही मोडतोड किंवा अडथळे तपासा. फॅन ब्लेड आणि ग्रिल कोरड्या कपड्याने स्वच्छ करा. नंतर ग्रिल ठीक करा. इव्हॅपरेटर कॅबिन कोरडे होईपर्यंत वरचा दरवाजा उघडा ठेवा. नंतर तो बंद करा. आता आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या सर्व्हिसिंगची प्रक्रिया पाहू. कार्य 3. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या बाहेरील आणि आतील कॅबिनेट आणि दरवाजाची सर्व्हिस करा. स्वतःचे रक्षण करण्यासाठी हातमोजे आणि सुरक्षा गॉगल सारखे सुरक्षा उपकरण वापरा. धूर किंवा वायूचा संपर्क टाळण्यासाठी हवेशीर क्षेत्रात काम करा. दरवाजा हळूहळू बंद करा आणि जवळच्या क्लोजिंग पॉइंटवर पोहोचल्यानंतर चुंबकीय व्यवस्थेद्वारे दरवाजा ओढला जाईल याची खात्री करा. 4 सेंटीमीटर रुंदीचे 10 सेंटीमीटर लांबीचे वर्तमानपत्र घ्या. ते अर्धे दरवाजाच्या काठावर बाहेर दिसेल अशा प्रकारे ठेवा आणि ते बंद करा. आता कागद खेचा आणि तो गॅस्केटने घट्ट धरला आहे का ते तपासा. दरवाजाच्या गॅस्केट भोवती सर्व तपासण्यासाठी ही पद्धत वापरा. जर काही ठिकाणी गॅस्केट घट्ट धरून नसेल तर आतून थंड हवा गळती होण्याची शक्यता आहे असे समजा. वर्तमानपत्र व्यवस्थित फोल्ड करा आणि ते गॅस्केट आणि दरवाजाच्या आतील भिंतीमध्ये घाला. कागद दिसत नाही याची खात्री करा. दरवाजा बंद करा आणि दरवाजा घट्ट बंद होते का ते तपासा. जर दरवाजाने काही अंतर सोडले किंवा हळूहळू बंद करताना चुंबकीय सील पर्यंत पोहोचत नसेल तर स्वयंचलित बंद होण्यासाठी फ्रीजची पातळी संतुलित करणे आवश्यक आहे. हळूहळू बंद केल्यावर दरवाजा आपोआप बंद होण्यासाठी खालच्या स्तरावरील स्क्रू समायोजित करा. ऑइल कॅन वापरून दरवाजाच्या कडी आणि कुंडीला वंगण घालणे. त्यानंतर शेल्फला त्याच्या योग्य ठिकाणी सेटल करा. हँडल, लॉक, हिंजेस आणि नेम प्लेट मऊ ओल्या कपड्याने स्वच्छ करा. नंतर कोरड्या कपड्याने पुसून टाका. थर्मोस्टॅट तापमान नियंत्रण नॉब तपासा आणि नेहमीच्या ऑपरेशनसाठी सामान्य किंवा सेंटर रेंजवर सेट करा. फ्रीजचे बाह्य भाग पुसल्यानंतर थोड्या प्रमाणात फ्रीज वॅक्स पॉलिश लावा आणि मऊ कपड्याने सर्व बाजू चमकेपर्यंत पॉलिश करा. प्लग कनेक्ट करा आणि रेफ्रिजरेटर चालू करा. दरवाजा उघडा आणि आतील कॅबिनेट लाईट चमकत आहे का ते तपासा. दरवाजाचे स्विच दाबून आणि ते सोडून ऑफ ऑन फंक्शनची चाचणी घ्या. 10 मिनिटांनंतर इव्हॅपरेटर प्लेटचा स्पर्श करा आणि थंडीचा अनुभव घ्या. आता रेफ्रिजरेटर तयार आहे आणि तुम्ही योग्य रॅकमध्ये खाद्यपदार्थ आणि थंड पेय लोड करू शकता. कार्य 4. फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या ऑपरेशनची चाचणी घ्या. इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल घटक तपासण्यासाठी युनिट पुन्हा एकत्र करा आणि त्याची कार्यक्षमता तपासण्यासाठी पुढे जा. युनिटचे दरवाजे व्यवस्थित बंद आहेत याची खात्री करा. रेफ्रिजरेटर प्लग इन करा आणि ते स्थिर होऊ द्या. रेफ्रिजरेटरच्या मॅन्युअल शिफारशीनुसार फ्रीजर आणि ताजे अन्न कंपार्टमेंटसाठी इच्छित तापमान सेट करा. रेफ्रिजरेटर चालू असताना सुरू होणाऱ्या कंप्रेसरचा आवाज ऐका. चालताना तो सामान्यतः कमी आवाज सोडतो. कंप्रेसर जवळ असलेल्या कंडेन्सर फॅन कोणत्याही असामान्य आवाजाशिवाय सुरळीत चालू आहे का ते तपासा.
फ्रीजर आणि ताजे अन्न दोन्ही कंपार्टमेंटमध्ये हवा परिसंचरण अनुभवा. हवा थंड आणि सातत्यपूर्ण असावी. काही तासांच्या ऑपरेशननंतर वेगवेगळ्या कंपार्टमेंटमधील तापमान तपासण्यासाठी थर्मामीटर वापरा आणि ते शिफारस केलेल्या मर्यादेत असल्याची खात्री करा. सामान्यतः फ्रीजरसाठी 0 डिग्री फॅरेनहाइट आणि ताजे अन्न विभागासाठी सुमारे 37 ते 40 डिग्री फॅरेनहाइट. बर्फाचा ट्रे पाण्याने भरा आणि त्याला फ्रीजरच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवा. थर्मोस्टॅट नॉब सामान्य स्थितीत सेट करा. मध्यम थंड. कॅबिनेट डिजिटल थर्मामीटरच्या सेन्सिंग प्रोब ठेवा. कोणत्याही व्यत्ययाशिवाय युनिट 2 तास सतत चालू द्या. 2 तासानंतर फ्रीजरचा दरवाजा उघडा आणि बर्फाच्या ट्रेमधील पाणी घन बर्फ बनले आहे का ते तपासा. डिजिटल थर्मामीटरवर दर्शविलेले तापमान लक्षात घ्या आणि सुरुवातीच्या तापमानाशी त्याची तुलना करा. युनिट सामान्यपणे चालू असल्याची खात्री करा. रिकॅप. या विषयात आपल्याला हे कसे करावे ते कळले आहे. रेफ्रिजरेटरच्या कंडेन्सिंग युनिटची सर्व्हिस करा. रेफ्रिजरेटरच्या इव्हॅपरेटर कॅबिनची सर्व्हिस करा. देखरेखीसाठी रेफ्रिजरेटरच्या आतील आणि बाहेरील कॅबिनेटची सर्व्हिस करा. रेफ्रिजरेटरच्या ऑपरेशनचे मूल्यमापन करा. रेफ्रिजरेटरच्या ऑपरेशनचे मूल्यांकन करा. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर सर्व्हिसिंगची प्रक्रिया समजली असेल. प्रशिक्षणार्थ्यांचे आभार आणि पुढील सत्रात भेटूया. बाय.